आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेश साबळे आणि मनोज जरांगे यांच्यामधली चर्चा निष्फळ ठरलेली आहे। जरांगे यांनी सरकारला आज रात्री 12 पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। आज मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास उद्या मुंबईला निघणार असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। मी थोड्या दिवसांचाच पाहुणा आहे, मला कधीही काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे। तर जरांगे आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली आपण बघूया। आरक्षण घेणार म्हणजे घेणारच आपला पवित्रा जरांगे यांनी स्पष्ट केलाय। निर्णयात बदल होणार नाही, उद्या मुंबईसाठी निघणार। मुंबईत येण्यासाठी सरकारने आम्हाला एक मार्ग द्यावा। संध्याकाळपर्यंत रस्ता सांगितला तरी चालेल। आजच अंमलबजावणी करा, 3 लाख ट्रक भरून गुलाल उधळू। मी समाजाचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे। मी आजारी आहे, मला कधीही काहीही होऊ शकतं, तर मनोज जरांगे पाटील म्हणाले। त्या संदर्भात चर्चा करेल। वाट आपण त्याची निरोपाची 2-3 वाजता वाट बघू, 6 वाजता वाट बघू, पुन्हा आपण रात्री 10 वाजेपर्यंत वाट बघू। नाही अंमलबजावणी झाली तर सगळ्यांनी समजून जा, सरकारनं पण आणि मराठ्यांना पण, आपल्याला शांततेत 27ला सकाळी निघायचं। नाही तर म्हणतात चर्चा झाली मग काय होतंय का काय, अजिबात नाही। अंमलबजावणी झाली तर नाही जायचं, नाही झाली मुंबईला निघणार म्हणजे निघणार। मी माझ्या समाजाचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, तरी झटतो मी आपला निरोप देतो। आता मला न्यायापाला म्हणा, ज्या नियमाच्या मागण्यात कायदेशीर आहेत त्या द्या ना। आणि आम्ही तिथंही आलोत मुंबईत, शब्द देतो तुमच्या जवळ, आम्ही शांततेतच येणार। त्यावेळेस आम्ही सिद्ध करून दिलं, आम्ही शांततेत येणार। समाजाला नका विठीस धरू, माझ्या समाजाचा वाटोळ करायचा अधिकार नाही तुम्हाला।